रोजी निजाम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। आपण पाहतोय धुळ्यात भोंदूबाबानं दोघांचा बळी घेतल्याचं समजतंय। धुळे जिल्हा दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं हादरलाय। भोंदूगिरी करणाऱ्या बाबानं दोघांचा बळी घेतलाय। साक्री तालुक्यातील वर्ध्यानं आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आलेत। दुहेरी हत्याकांड भोंदूगिरीच्या नादी लागल्याने झाल्याचं उघड झालेलं आहे। 25 वर्षीय जयश्री काकुस्ते आणि 28 वर्षीय अक्षय सोनवणे या तरुणाचा मृतदेह जैताने गावाजवळील एका निर्जन ठिकाणी आढळला। या प्रकरणी भोंदूबाबा योगेश उर्फ भैया बापू खैरनारला पोलिसांनी अटक केलेली आहे।